500 रुपयाला आणलीस तरी. कॉन्ग्रॅच्युलेशन मॅडम, आपकी 3 लाख रुपए की लॉटरी लग चुकी है. आता याला भंगारात इकून येते तेवढेच 50 रुपये येते. ए पोरे, रेशमे तो रोक अगं, ले. बघ ना काय तरी आणली. हा वय बरं झालं आपल्याला इस्त्री नव्हती आत्या. अगं लय चांगली भेटली. चांगली इस्त्री आहे. किती रुपयाला आणली? अगं 500 रुपये. 500 रुपयाला अगं एवढी ते जड? हा बघ ना, लय घाईत होता ते. म्हणजे कोणाकडून घेतली तुम्ही? अगं ते फिरत नाही तर अशी घेऊन बघला. हा ते सामान असते त्यांच्याकडले. हा बघ ना, आत्या, किती पण चांगली. एवढी जोडी इस्त्री तुम्हाला 500 ला भेटली म्हणल्यावर मानावं लागन. भारी लॉटरी लागली तुमची तर. हा बघ ना, किती चांगली आहे. चांगली बघ, आहे. लय भारी. हा वय हा दरभर लाव बरं. पहिले माझ्या त्या ह्याच्यातल्या साड्या सगळ्या करायच्या. त्यासाठीच इस्त्री आणली तुम्ही आता साड्या करायला. सारखं थांबा बघू द्या, इकडे लावते. आले मी, थांबा. साडी आण ना माझी. दम खा. अगं रेशमे, काय तुला म्हणलं होतं ना माझी साडी आण. थांबा ना, माझ्या साडीवर बघू द्या. तुमची साडीचं काय लगेच. ठेवते. आणली मी. दम खा ना मग. तुम्ही आणली म्हणून काय झालं? हा ग कसं बसा. का मग तोंड करते? मग काय झालं? वाकुडे दाखवते का मला? हे असं धरा इथं. दिसतील मला करंट. झाली का चालू? बघा. नाही झाली. झाली का चालू? अगं नाही झाली, नीट लाव ना. इथं मला म्हणजे खालव. पलक नसतं, ते प्लक असतंय. पलक असू नाही तर झलक असू. झाली का? अगं लाईटच लाग नाही त्याची. या 500 रुपये गेले बाई माझे. आत्या हा कळलं का तुम्हाला? आता कळलं का काय विषय? हा इस्त्री खराब दिली तुम्हाला. खराब इस्त्री. अगं ही वायर नवी, ही नवी कुरी आहे, ती खोक नव आहे. सगळं नवं आहे, पण ती चालूच व्हाय नाही. त्याला काय नवं? लाईट हे चांगली धडधाकड. बोर्ड नवीन बसवलेला आहे. हा 10 वेळेस चालू बंद केलं. फसवलं ना तुम्हाला. कस काय फसवलं? कस काय म्हणजे? 500 रुपयाला आणली तरी. त्याच्यावरूनच मला थोडं कळलं, वाटलं होतं, पण नाही. स्वतःला बघू काय त्याला. बघू बघू आता. गेला असन तो 4 गल्ल्यांनी. आणि बघू आता तुम्ही त्याला सापडीत हिंडा. गेला ना तुम्हाला चुना लावून. आता जाऊ दे. आता गेले माझे 500 रुपये तर एकाच बारचीला होत. स्वतःकून गेले ना, स्वतःकून गेले तर काय नाही. हेच जर मायाकून गेले असते ना, जीव खाल्ला असता. मा जीव. माझं लय डोकं चला खाई. मग चला खे ठेवा आता ह्याला पुजून. पुजून ठेवा चांगलं. त्याला धुंडीत असते मी. तुम्ही ना सापडायचंय तुम्हाला. हा धुंडीत असते. लईच अवघड आहे तुमचं. आता याला भंगारात इकून येते तेवढेच 50 रुपये येते. ए पोरे, आत्या काय काय लय अवघड तुमचं. अहो एवढी भसाक भर सर्दी झाली. रात्रीच इंजेक्शन मारून आणलंय तरी तुम्ही अजून पपईच खाऊ राहिल्या का? तुम्हाला कोण सांगणार बाई? तुमचं कोण मालकी नाही का? खात बसा आणि करा अजून सर्दी. आले मी बाजारातून जाऊन. कुठं चालले? बाजाराला. देवा धर्माच्या तर सिरियलच येत नाही तर बाय. नुसतं ते धांगड धिंगाच आहे. किती चांगल्या देवा धर्माच्या सिरियल राहायच्या, अभंग राहायचे. हेलो. कॉन्ग्रैचुलेशन मैडम, आपकी 3 लाख रुपए की लॉटरी लग चुकी है। इतनी खुशी माझी? हाँ, आपकी 3 लाख रुपए की लॉटरी लग चुकी है। तो आप हमें कुछ इम्पोर्टेंट डॉक्यूमेंट्स चाहिए रहते हैं, जैसे कि पासबुक और आधार कार्ड। सो थोड़ी देर बाद मैं आपको वापस कॉल करती हूँ, तो वो आप आपके पास ही रखिएगा। कोणच्या बँकेत यायचं? जी, आपको कोई बैंक में आने की जरूरत नहीं है, आपके अकाउंट में ही आपको पैसे मिल जाएंगे। तेवढे भेटते ना? जी, 3 लाख रुपए की आपको लॉटरी लग चुकी है, आप टेंशन मत लीजिए। मैं बस 5 मिनट बाद में आपको कॉल करती हूँ। डॉक्यूमेंट रेडी रखिए।
मजा करीन बाई 3 लाख म्हणल्यावर काय साधी गोष्ट आहे व्हय. देव पावलं बाई खंडोबा पावलं लय मजा करीन आता पहिली स्वतः आहे दुकानात टाळ्या वाजत एकट्याच. अगं ती सिरियल मध्ये नाही का लय चांगला भाग होता बघ आता ऍडव्हर्टाईज लागली. मग ऍडव्हर्टाईज लागली, ऍडव्हर्टाईज बघून कोण असा टाळ्या वाजत आहे? नाही आता भाग चांगला येईल ऍडव्हर्टाईज झालं ते असं पण आता ऍडव्हर्टाईज लागली. होय चांगलंय. काकड्यान ते आणल्यात, खाऊन घ्या. करा अजून सर्दी लय लागत आहे. चाटर पाटा. हिला काही सांगत नसते, सांगितलं की अगं गुडीत माझा काटा काढी. मी पण लय भारी, तिच्या कानाच्या कोपऱ्याला कळू द्यायची नाही. पहिले सोनाराच आत्या, ओ आत्या इकडे या. काय ग आवरा पटापटा. हे बघा एक काम करा, मी जेवण वाढते, जेवण करा. मला फडशी पुसायची, भांडे घासायची, तर मरण मातीचं काम पडले माझ्या माग. थांब मला भूक नाही आता. हेलो. हाँ मैम, आपने आपका आधार कार्ड पास में रख लिया है? हाँ हाँ आणलंय. हाँ, तो मुझे उसका नंबर चाहिए होगा। एक एक करके नंबर बताइएगा। हाँ एक एक सांगू मॅडम? एक हाँ हाँ बताओ। 9 6 ठीक है मैम, मुझे आपका आधार नंबर मिल चुका है, तो मुझे 5 मिनट बाद में मैं आपको वापस कॉल करती हूँ। फिर मुझे बैंक डिटेल्स लगेंगी। नाही आणलंय मॅडम आणलंय. अच्छा, पर मैं 5 मिनट में कॉल करती हूँ आपको वापस से, फिर आप बैंक डिटेल दीजिएगा। हाँ बरं आत्या, ओ आत्या काय करू राहिल्या? हा अगं बाईचा फोन होता. किती पोरी सोबत बोलणार आहे फोनवर. निघा ना घरात, चला ना जेवण करून घ्या. भूक नाही नंतर जेवते मी. असं फोनवरती पोरी सोबत दिवसभर बोलल्यावर कसली भूक लागती. वा घरात चला. स्वयंपाक कशासाठी केलाय? बाजरीच्या भाकरी पाहिजे, 6-7 थेपून ठेवल्या. चला. 6-7 मी एकटीच खाणार आहे. नाहीतर नाही, तोंडच बंद आहे बघा आपलं. असं डोंगर आणायचा, पडलं की झालं दाना दिन. ठेवायला नाही आणलं. करा सुरू. अगं ते भाकर मोडाय आण ना ताट. मिरची टाकली होती तळलेली ह्याच्यात. टाकली गाड्या. ऐक मोबाईल काय मध्ये पलीकडे फेका. रेशमे ह्याची चार्जिंग संपली का बघ ग. दिवसभर कानाला फोन असतोय. हाय अजून 2-3 काड्या. हाय का? वाजा नाही कसं. कोण काय वाजा ना अजून काय झालंय काय म्हणते हाय चार्जिंग. आत्या धरा भाजी निसून ठेवा वर संध्याकाळच्याला. मी भांडे घासून घेते. अगं रेशमी आताच तुकडा पडलाय पोटात. ऐक पडलं तर पडलं, मग काय झालं? मग आणलंच इकडं. अरे कशाला ठेवलं इथं? जपून ठेवलं होतं ना मी कपाटात. इकडं ते ठेवते माझ्या पिशवीत. नीट जपून ठेवा, हरवतेत परत. मग परत काढावं लागतंय. आधार कार्ड तर 3 वेळेस काढलंय तुमचं. रेशमी नंतरच करते बाय, राहू दे. आताच तुकडा खाल्लाय, पडते उलशी. आता कमून लगेच झोपायचा टाइम आहे वय हो. मी भांडे घासून घेते, अजून काम पडलेत आत्या. संध्याकाळची भाजी करून ठेवली, निसून ठेवली तर होती पाटकेशीन. हातभार लागतोय तेवढाच. हात भरला काय पाठी भराय वय रेशमे? एवढं ते ह्याच्या ते चकल्या करायच्या. तुम्ही आलडताय का म्हणून बिना कामाच्या? मग तू काय सांगते मला? 4 बार ते कामाचं मग डोकं दुखत आहे म्हणून मी म्हणून राहिले, अजून काही नाही. झोपून घे, मी तर सरक करीते. आता खाल्लंय, आता संध्याकाळीच उठ. का म्हणून डोकं जाम झालंय काय? मग आता करायची का ती भाजी निस हटकुनी तू करतीस. आताच तुकडा पडलाय म्हणलं बाहेर जाऊन तुकडा खाल्लाय मी. आता बाहेर जाऊन उन्हाला बसते, उन्हात बसत. मला थंडी पडली एकटीलाच. तरी ते मी मावरच माढ्यावर ठेवायचंय सगळं.
पटकिनी येई नाही कोण. ठेकाच घेतलाय मी एकटीने करायचा सगळा. तिकडं बडबड कर नको, तोंड करू नको. मी सांगते तुला, सांगितलं नाही म्हणशील. किरकिर वाढन. नुसतं खायचं पळायचं, खायचं पळायचं. उठता येत नाही. हेलो हेलो। हाँ मैम, आपकी जो आगे प्रोसीजर हो चुकी है, हाँ वो अभी बस इतना बाकी है कि हमें आपकी बैंक डिटेल्स और पैन कार्ड का नंबर चाहिए। तो आप बैंक डिटेल्स में आपका IFSC कोड और अकाउंट नंबर बता दीजिए। काय 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 म्हणल्या? IFSC कोड और बैंक अकाउंट नंबर। हा बरं बरं सांगू का? हाँ बताइए। 100 जी ठीक है, मैंने आपका अकाउंट नंबर और IFSC कोड दोनों नोट कर लिया है। अब आप पैन कार्ड नंबर बताइए। बरं 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 बरं. आता पॅन कार्ड नंबर. हॅलो हाँ बताइए। जी मैम, अभी आपको एक OTP आएगा, वो OTP बस मुझे बता दीजिएगा, फिर आपका काम हो जाएगा। हा बरं बरं. हाँ बताइए OTP। हा हा 52 हाँ 50. जी थैंक यू मैम। अब थोड़ी देर बाद ही आपके अकाउंट में पैसे आ जाएंगे। हा एवढे लवकर? बरं झालं बाई. आत्या हा मी जाऊन आले बर का. मला ब्लाऊज आणायचे तर मी ते ब्लाऊज घेऊन येते. 4-5 लक्ष आहे की नाही मा? हा ग हे वाजा नाही. म्हणजे अगं ते चालू करायचं तेच फाई नाही का म्हणून काय करत बसा चालू काय. जा जा जा. आले दरवाजा लुटू का पुढं? होय झोपा. 3 लाख येणार, मी एवढी एन्जॉय करणार, खुशी रेशमी बघतच राहिली पाहिजे माझ्याकडे. म्हातारी अशी काय करायला हवी. आता 3 लाख भेटल्यावर आनंदच आनंद बाई मला. किती काय करून काय नाही. 4 साड्या आणि पहिल्या जाऊन आणि काहीतरी किडक मिडक करीन. तुला सांगायचेच नाही. वाजलं पण हे इंग्लिश आहे, मला काय वाचता येतं. बघते एखादं पोरग असलं तर. कोणीची याय नाही बाय दाखवायचं हे मेसेज. हा आता पोत इकडे इकडे हिंडत असतात. ए पोरा इकडे रे. हा मावशी बोला ना. हे बघ बरं मेसेज आलंय ह्याच्यावर. युअर बँक हॅज डेबिटेड 30,000 रुपीज. 30,000 रुपये काढलेत का तुम्ही? नाही नाही अरे 30,000 नाही 3 लाख आलेत त्याच्यात. 30,000 रुपये काढलेले आहेत बँकेतून. अरे नीट बघ ना. मला ग्रॅज्युएशन झालं, मला वाचता येतं म्हणून तर सांगू राहिलो तुम्हाला. ते घ्या फोन तुमचा. 30,000 काढले. बापू आता काय करू बाई. आता काय करू बाया. ते भावड्या मला लय तोंड करीन आणि त्याचा बाप मला लय बोलन. लय अति शहाणपणा करीती. आता शहाणपणा माझा झाला बाया. आता काय करू. कसं करू आता. आत्या काय झालं? अगं रेशमे मी एक चूक केली बाय मोठी. गाढव चूक झाली माझ्याकडून. काय झालं? अगं एका मॅडमचा फोन आलता तर तिथे मी सगळं सांगितलं तिला. नंबर ये 30,000 फोन मधून गेले बँकेतून माझे. तुमच्या फोन मधून? हा काय सांगते तोंडात मारा कोण नाही रेशमे दाखव ते फोन, दाखव इकडं. काय सांग
काय केलं आता आणि मी तुम्ही? तुला पैसे देत नव्हते. मी 1-1 रुपया सासू म्हणते तुला, आणि एवढे मोठे पैसे गेले रेशमी. कोणता नंबर होता? कोणत्या नंबरवरून फोन आला? हेच होता योग्य. अगं लय डोकं गरगरायला लागलं माझं आता. 30,000 काय थोडे आहेत का रेशमी? थांबा 1 मिनिट, फोन लावून बघते. काय आता मला ताप येते. नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. फोन तर बंद लागतोय तो. बघ ना आता काय करू रेशमी. तुम्हाला हे कुठं नाही करायला कोणी सांगितलं होतं? संपर्क करू इच्छिता तो सध्या बघ बंद की माझे आहे. हात पाय गार पडले. आता गार पाडून काय करता? डोकं बंद पडलंय का तुमचं? हा 30,000 रुपये काय थोडी रक्कम आहे? आणि काय म्हणले होते फोनवर ते? पोटाला खाल्लं नाही ग मी रेशमी. पोटाला खाल्लं नाही म्हणलं होत्या तुम्हाला जास्त कमी. मी काय म्हणते, ती फोनवर काय बोलली बाया तुम्हाला? अग फोन आला आणि म्हणली तुमची लॉटरी लागली 3 लाखाची. मी लय खुश झाले रेशमी. आवाज नाही करू दिला घरात काय. मी म्हणलं बाहेर जाऊन बोलत. आणि मग म्हणली ती OTP सांगा. ते सांगितलं मी. ते हे सांगितलं, नंबर सांगितला, पॅन कार्डाचा, आधार कार्डाचा, पासबुकचा नंबर सांगितला मी रेशमी. मला ते एकदा विचारायचं का नाही? मला का नाही विचारलं? तुला चोरूनच मी केला कारभार. म्हणलं रेशमीला नाही सांगावा. आता काय करू ग रेशमी. माझे हात पाय गार पडले. बघ की आता तू काहीतरी फोन कर की. आता गार होऊन काय होणार आहे? हा मी तुम्हाला 10 वेळेस मला जर सांगितलं असतं तर मी बघितलं नसतं. हा चौकशी केली असती. हा ना रेशमी आता काय करू मी. बघ ग बसा आता, रडू नका. ग बसा, 30,000 गेले की रेशमी. रडू नका. आता रडून काय होणार आहे? हा असं कशाला विश्वास ठेवायचा? विश्वास कशाला ठेवायचा? माहित बाई म्हणलं माझ्या पोटून आलाय फोन. मला एक सांगा, आता 30,000 रुपये होते, हे जर 3-4 लाख रुपये असते, हा सासून माणसं पैसे ठेवितात बँकेत आणि असे काही फ्रॉड कॉल येतात आणि लगेच असं OTP द्यायचा, सगळे डिटेल द्यायचे. आता नाही करायचे. कानाला काढा लावला. पण आता गेले ना पैसे एवढे सारे. गेले ना पैसे. येणार आता का काय परत? कोण जोडू का मी रेशमी. ग बसा आता, रडू नका. थांबा, रडू नका. इकडे रडू नका. ऐका आता, इकडे ऐका. सांग ना. शांत बसा आणि रडू नका. 1 मिनिट थांबा. दारा तुमचं ATM आणि हे 30,000 रुपये. अगं कसं काय रेशमी. मीच काढले होते पैसे आणि तो फोन पण मीच लावला होता. अगं बाई बरं झालं ग रेशमी. माझी रेशमी लय गुणाची. काय गुणाची नाही. ग बसा, तोंड बंद करा आता तुम्ही. लई तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे ना. हा लई दुसऱ्यांवरती विश्वास करता. कोणी काय बोललं, थोडं फुसफुस केलं, लगेच विश्वास, लगेच सगळं कोणते डिटेल असू काही असू घरातलं लगेच सांगून मोकळं व्हायचं. हा एवढं सोपं आहे? हा असं कोणी फोन लावित, कोणी फोन लावणार आणि लगेच तुम्हाला काहीतरी खुसफुस केलं आणि लगेच तुम्ही सांगून मोकळ्या. लॉटरी कसली आली लॉटरी? हा खुशाल सगळ्या डिटेल सांगून मोकळं झालं असं कोणाला सांगायचं नसतं. असं किती की दुनियामध्ये होऊ राहिले. असे फ्रॉड कॉल येत येतं. किती लोकांच्या अकाउंटला जेवढे पैसे असतात ना सगळे निघत येतं. सगळे फुर्र. समजलं काय? आणि पैसे घालून बसणार होत्या. अशाच गोष्टी होत्या. म्हणून मी तुम्हाला धडा शिकवण्यासाठी हेच केलं. तुम्ही काय केलं, सकाळी इस्त्री आणली आणि काय म्हणलं, जास्त नको बोलू, मला सगळं समजत आणि मला सगळं कळत. म्हणलं होतं की नाही? आता रेशमी चुकलं माझ्याकडून. तुला चांगलं काम केलं. चांगलं काम नाही, ह्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, कुठंच कोणावर विश्वास ठेवायचा नाही. कोणाला आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे डिटेल, हे फोनचे OTP कोणाला द्यायचे नाही. समजलं? घरात मी हे येतं सगळ्यांना दाखवायचं. असा कारभार मनाने करायचा नाही. 4 लोकांना आधी दाखवायचं, त्याशिवाय काय नाही करायचं. उठ्या बशा काढू का काय नका उठ्या बशा काढू. आता जिरली का? आता चुकलं माझ्याकडून. ते पैसे जपून ठेवा. आता जपून 1-1 रुपया माणूस जमा करत आणि असे कोणी फ्रॉड कॉल करतय ना असे लाखो रुपये बँकेतून उडत येतं. समजलं काय? रेशमी मीच फूर झाले असते बाया रेशमी. मग संध्याकाळपर्यंत माझे पैसे. बरी रेशमी तुला हुशार आहे ग. हा हुशार आहे. तुम्हाला धडा शिकवण्यासाठी हे केलं होतं. सर का आता ठेवा ते पैसे बँकेत ठेवा.
ठेवते ना. जा. नमस्कार मंडळी, आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजच्या एपिसोड मधून आम्हाला हेच सांगायचं होतं की आपल्या पर्सनल डिटेल्स, बँक डिटेल, आधार कार्ड, पॅन कार्ड, कुणाचाही फोन येऊ द्या, कुणाला सांगायचं नाही. कारण की असे फ्रॉड कॉल खूप येतात आणि आपल्या अकाउंट मधून जेवढे पण पैसे आहेत सगळे निघून जातात. त्याच्यामुळे अशा काही चुका तुम्ही करू नका. घरात ह्या गोष्टी कळवा. तुमचा मोबाईलचा OTP कुणासोबतही शेअर करू नका. जर तुम्हाला असा फेक कॉल किंवा मेसेज आला तर जे आपले सदस्य आहेत त्यांना दाखवा, म्हणजे तुम्ही ह्या गोष्टीपासून सावधान राहताल. तर सावधान राहा आणि सतर्क राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे अशा गोष्टी जास्त घडणार नाहीत. धन्यवाद.